जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये कोण विजय झालेले आहेत तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी। परळी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले धनंजय मुंडे हे 1,38,000 मतांनी विजय झालेले आहेत। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी। आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले सुरेश धस 72,000 मतांनी विजय झालेले आहेत। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई। गेवराई मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित हे 42,333 मतांनी विजय झालेले आहेत। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव। माजलगाव मतदारसंघामध्ये देखील महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके हे देखील 6,200 मतांनी विजय झालेले आहेत। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड। बीड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संदीप क्षीरसागर हे 5,000 मतांनी विजय झालेले आहेत। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज। केज मतदारसंघामध्ये देखील महायुतीचे उमेदवार असलेले नमिता मुंदडा ह्या 2,640 मतांनी विजय झालेले आहेत। बीड जिल्ह्यातील एकूण 6 मतदारसंघ आहेत। ह्या 6 मतदारसंघामध्ये 5 महायुतीचे तर 1 महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झालेला आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।